नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट होणारा आणि तोंडाची चव वाढवणारा मस्त चटकदार आणि पौष्टिक असा टोमॅटोचा सार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर 3 व्यक्तींसाठी आपण हा टोमॅटोचा सार करणार आहोत। त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम गावरान आणि मस्त लालसर पिकलेले टोमॅटो घेतले आहेत। अशा पद्धतीचे गावरान म्हणजे आकारामध्ये गोल असलेले टोमॅटो घ्या। अशा पद्धतीच्या लांबसर टोमॅटोपेक्षा या गावरान टोमॅटोचा जो सार आहे तो चवीला खूपच छान आणि चविष्ट असा लागतो। तर टोमॅटो मस्त लालसर असे पिकलेले घ्यायचे आहेत, नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। तर बघा, तिन्ही टोमॅटोला मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। तर बघा, आता या पातेल्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि आता या गरम पाण्यामध्ये हे टोमॅटो टाकून 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। तर बघा, 5 मिनिटे हे टोमॅटो इथे मी शिजवून घेतले आहे। टोमॅटोची साल आता व्यवस्थित अशी निघत आहे। तर आता हे शिजलेले टोमॅटो थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि मिक्सरला याची एकदम बारीकसर अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत। आता ही टोमॅटोची पेस्ट आपण सालीसकट आणि बियासकट केली आहे, त्यामुळे ही पेस्ट आपल्याला चाळून घ्यायची आहे, जेणेकरून टोमॅटोच्या बिया व साली चाळणीच्या वर राहतील। आपण ज्या पाण्यामध्ये टोमॅटो शिजवले तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते भांडं विसरून घेतलं आणि ते पाणी सुद्धा या चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। आणि हा जो टोमॅटोचा चोथा आहे बिया आणि सालीचा, हा काढून टाकायचा आहे। आणि बघा, अशा पद्धतीची मस्त अशी टोमॅटोची पेस्ट इथे तयार आहे। सार करण्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे। इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा पद्धतीने जाडसर ठेचून घेतल्या आहेत। लसूण मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या साराची जी चव आहे ती मस्त खमंग अशी येते। लसूण लालसर रंगाचा झाला की यामध्ये 2 हिरवी मिरची लांबसर कापून घातली आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने। हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग, छोट्या चमच्याने पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर फोडणीमध्येच टाकल्यामुळे साराची चव जी आहे ती मस्त अशी लागते। तर कोथिंबीर सुद्धा परतून घेतली आहे। आता तयार केलेली टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत। टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सार कितपत पातळ हवा आहे त्यानुसार करायचं आहे। तुम्हाला जर यापेक्षा पातळसर सार हवा असेल तर यामध्ये दुसरं पाणी तुम्ही आणखी घालू शकता। आता यामध्ये पाव चमचा धनेपूड, यामध्ये कुठलेच मसाले वगैरे आपण घालणार नाही आहोत, फक्त पाव चमचा धनेपूड घातली आहे आणि चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा गूळ टाकायचा आहे। टोमॅटो आंबटसर असतात आणि आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लाल तिखट वापरला आहे आणि थोडासा गूळ, म्हणजे मस्त आंबट तिखट गोड चवीचा हा टोमॅटोचा सार होतो। आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता मीडियम गॅसवर या साराला मस्त खळखळीत अशी उकळी आपण काढणार आहोत। तर बघा, मीडियम गॅसवरती मस्त दणदणीत अशी उकळी या टोमॅटोच्या साराला इथे काढून घेतली आहे। तुम्ही ते बघू शकता, मस्त असा सार झालेला आहे, अजिबातही पातळ नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही। तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि साराची थोडीशी वाफ निघून गेली की पुन्हा वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे। तर बघा, इथे तयार आहे आपला अगदी झटपट होणारा आणि तोंडाची चव वाढवणारा मस्त चटकदार आणि पौष्टिक टोमॅटोचा सार। हा गरमागरम सार भातासोबत खायला खूप छान लागतो। शिवाय हा सार तसा सुद्धा प्यायला खूपच मस्त असा लागतो। तर तुम्ही सुद्धा हा सार तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।